हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू कसे करायचे, तेही पाक न करता अगदी मऊसूत, ओठांनी तोडता येतील इतके मऊ आपले हे लाडू कसे बनतात हे आज आपण बघणार आहोत. आणि हे सहज कोणीही खाऊ शकेल. तर याकरता जे साहित्य लागणार आहे ते बघूया. याकरता आपण इथे घेतलेलं आहे तीळ. कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करा आणि त्या मापाने साहित्य घ्या. तर इथे आपण ही बिन पॉलिश तीळ घेतलेली आहे. तर 1 कप तीळ इथे घेतलेली आहे. त्याच कपाने 1 कप मोजून आपण गूळ घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून आपण इथे दाणे घेतलेले आहेत, 2 मोठे चमचे. त्यानंतर हे दाणे आपण भाजून साल काढून ठेवलेले आहेत आणि इथे घेतलेली आहे वेलची पूड 1 टीस्पून. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायची आहे. त्याकरता कढई आपण गॅसवर ठेवूयात आणि तीळ एकदम मंद आचेवर आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत. ही व्यवस्थित भाजली जाईल अशी. आणि खूप आपल्याला याला काळपट करायची नाही, त्यामुळे जर तीळ आपण मोठ्या गॅसवर भाजली तर ती पटकन भाजली जाते आणि त्याला तेलही सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तीळ भाजताना अगदी मंद आचेवर भाजायची आहे. हलवत हलवत आपण याला थोडंसं गुलाबीसर रंग येईपर्यंत 2 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी याला भाजून घेणार आहोत. ती भाजत यायला लागली ना की तडतड आवाज यायला लागतो आणि दाणे उडायला लागतात. लगेच समजतं आपली तीळ भाजत आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर साधारण 2 ते 3 मिनिटं आपण या तिळेला छान भाजून घेतलेला आहे आणि तीळ भाजत आली की आपण गॅस बंद करून हिला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि गार करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली तीळ अशी ही छान भाजली गेलेली आहे. तर आपली तीळ गार होते तोपर्यंत आपण जे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत ते बारीक करून घेऊया. याचं असं छान बारीक कूट करून घ्यायचंय, जाडसर नाही दळायचं, अगदी बारीक कूट करून घेतलेला आहे. तोपर्यंत आपली तीळ ही गार झालेली आहे. तर आपण तीळही दळून घेऊयात. हे केलेलं शेंगदाण्यांचं बारीक वाटण आपण एका कढईत काढून घेऊयात आणि तीळ दळून घेऊया. तीळही आपल्याला थोडीशी बारीकच दळायची आहे, पण इतकीही बारीक करायची नाही की ज्याचं तेल सुटेल. त्यामुळे तीळ दळताना आपण पल्स मोडवर फिरवणार आहोत. एक तर चालू बंद करून किंवा बटन उलटं फिरवायचं, म्हणजे ते व्यवस्थित दळलं जातं. जर हिला खूप जास्त दळलं गेलं तर तेल सुटण्याची शक्यता असते. आणि ते आपण ही अशी बारीक दळून घेतलेली आहे. ही देखील आपण या मिश्रण आपल्या दाण्याच्या कुटामध्ये काढून घेऊयात. अगदी सहज कोणीही करू शकेल, पाक करायचा त्रास नाही आणि सहज होतील असे हे लाडू आहेत. आपण इथे जो गूळ किसून घेतलेला होता तो यामध्ये टाकणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत. वेलची पूड आपण जी 1 चमचा घेतलेली आहे ती यामध्ये टाकूयात आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित या मिश्रणात एकत्र व्हायला हवा आहे. या पद्धतीने गूळ घेताना आपण खूप दाबून घेतलेला नाही, असा हलक्या हाताने आपल्याला गूळ भरायचा आहे कपामध्ये आणि त्या मापाने आपण गूळ घेणार आहोत. गूळ खूप झाला तर लाडू खूपच गोड होतात, त्यामुळे खूप दाबून दाबून आपल्याला गुळाचं भरून घ्यायचा नाहीये माप. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सगळं एकत्र झालेलं आहे. पण गूळ जरी किसून घेतलेला असला तरी पण याचे असे गोळे तयार होतात. याकरता हे सगळं एकसारखं होण्याकरता आपण याला एक मिक्सरच्या भांड्यात परत एकदा सगळं मिश्रण टाकून फिरवून घेणार आहोत, जेणेकरून गूळ आपला खडे राहणार नाहीत आणि सगळ्या मिश्रणाला एकसारखा लागेल, जेणेकरून आपल्याला लाडू वळताना छान वळले जातील. तुम्ही इथे बघू शकता आपलं आता हे असं मिश्रण एकसारखं तयार झालेलं आहे दळून. तुम्हाला मी इथे दाखवते. याला छान असं बाइंडिंग येतं आपण मिक्सरमधून काढल्यामुळे आणि गूळही सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागतो. तर याच पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. खूप जास्त फिरवायचं नाही आपल्याला, पल्स मोडवरच याला देखील आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे फक्त गूळ व्यवस्थित मिक्स होईल. तर इथे आपलं हे सगळं मिश्रण दळून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असं हे तयार झालेलं आहे. आपण यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तूप टाकलेलं नाहीये.
आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठा चमचा तीळ. जी आपण तीळ भाजून घेतली होती त्यातूनच एक मोठा चमचा तीळ मी बाजूला काढून ठेवली होती ती यामध्ये टाकूया. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालते. तुम्हाला बारीकच हवे असतील पूर्ण व्यवस्थित तर वरून तीळ नाही टाकली तरी देखील चालेल. तुम्ही ते बघाल लाडू अगदी आपला छान वळला जातो आहे, म्हणजे गूळ सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागलेला आहे. या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचा आहे. कुठेही आपण यामध्ये थोडंसंही आपण यामध्ये तूप टाकलेलं नाहीये तरी याला छान बाइंडिंग आलेलं आहे आणि लाडू छान वळला जातोय. तर याच पद्धतीने आता लाडूला छान आकार देऊन आपण लाडू वळून घेऊया. पुढचाही लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत. माझे लाडू वळणं होतात तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आपले लाडू सगळे वळून झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, छान चमक देखील आलेली आहे. यामध्ये तुम्हाला हवा तो गूळ वापरू शकतात. आपला साधा गूळ वापरला तरी देखील चालेल, चिक्कीचा गूळ वापरला तरी चालेल. तर इथे सगळे लाडू आपले असे छान तयार झालेले आहेत. तुम्हाला मी इथे एक लाडू तोडून दाखवते. अगदी मऊ, एकदम मऊसूत, सहज आपण ओठांनी तोडू शकू इतका हा अलवार झालेला आहे. तर तुम्हीही ह्या संक्रांतीला असेच लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.